कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ती खरंच आहे, मी ती खरंच नाही. हो गप्पा बाईस, तुम्ही विचार कसला करताय? हे बघा, मी माझ्या मुलाच्या बाबतीत कुठलीही रिस्क घेऊ शकत नाही. तुम्ही तक्रार लिहून घ्यायला तयार आहात ना? ओके सर, या माझ्या बरोबर. चला तर मग. हो या. ए, इथे तुम्ही राहा, कुठेही जायचं नाही इथून. माधवराव प्लीज विश्वास ठेवा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. रानाडे, आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितले तुमची मानलेली मुलगी आमच्या आकाशला काय केलं असतं तर तिने. माधुर, तुम्हाला खरंच असं वाटतं की वसू असं काही करेल? प्लीज तुम्ही तक्रार मागे घ्या, म्हणजे इतके निष्ठुर होऊ नका तुम्ही. वा, हे छान आहे. म्हणजे खोटारडेपणा तुम्ही करायचा, फसवणूक तुम्ही करायची, आमच्या मुलाच्या जीवावर तुम्ही उठायचं, आणि निष्ठुर कोण? आम्ही. नाही हो, असं नाहीये. शार्दूलने एक खोटं चित्र तुमच्या समोर उभं केलंय. नेहमीच खोटं वागत आलाय. आताही तो तुम्हाला फसवतोय. आई, अगं काय बोलतेस तू? हे तू अजूनही एवढं सगळं झाल्यानंतरही या बाईला पाठीशी घालतेस? या अगं, ज्या बाईमुळे आपल्यामध्ये दुरावा निर्माण झाला, इतकी वर्ष तुम्ही माझ्याशी बोलणं टाकलं, मला माझ्या घराबाहेर काढलं, एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही तिची बाजू घेताय. कधीतरी स्वतःच्या मुलाची दयाच आली नाही का तुम्हाला? गप्प बस. आम्हाला माहितीये तूच केलंयस हे सगळं. वसूचं सुख तुला बघवत नव्हतं ना. विकृत आहेस तू, विकृत. हो, आवाज खाली. आमच्या घरात उभे आहात तुम्ही. तुम्ही तुमच्या मुलाला वाऱ्यावर सोडलं असेल, पण तो एकटा नाहीये. त्याची ही आई आहे त्याच्या बरोबर. तेव्हा त्याच्याशी नीटच बोलायचं. जयश्रीताई, अहो मुलगा आहे माझा, तो जन्म दिलाय मी त्याला. मी जेव्हा म्हणते तो खोटं बोलतोय, तेव्हा त्यात काहीतरी तथ्य असेल ना. नुसतं जन्म देऊन भागत नसते हो. त्याच्यासाठी मुलांना प्रेम द्यावं लागतं, त्यांची कदर करावी लागते. आता बाहेरच्या व्यक्तीसाठी स्वतःच्या मुलाला लाथाडणाऱ्या बाईनी आई म्हणून मिरवायचं नाही. ही तरी कोणापुढे डोकं फोडतीये? पैशाला हापापलेली माणसंही ही काय लकीला प्रेम देणार? काय बोलते तुम्ही? आई बाबा, बास झालं, बास. प्लीज आता तुम्ही दोघे काही नका बोलू. मी तुमचा का अपमान झालेला नाही सहन करू शकत. आणि आई बाबा, मी तुम्हा दोघांना काही बोलूही नाही शकत. बाबा, मी हात सोडते. तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची ना, ती मला ते मी खुशाल भोगायला तयार आहे. आई, सांगितलेलं ना बाळा, खाली नाही यायचं म्हणून. कशाला आलास? तुम्ही भांडताय का? नाही रे वेड्या, आम्ही फक्त बोलतो. जा बघू, तू वरचा पटकन. हा नाही बनी, थांब. असू काही दिवस बनीला घरी घेऊन जाऊ का ग? हो आई, तेच बरं राहील. नाही, मला तुझ्यासोबत राहायचंय. बाळा, बस थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे. मी लगेच येईन तुला भेटायला. पण मी इकडे का नाही राहू शकत?
मी सांगते. तुझ्या आईला लाज वाटते. तुझ्या समोर पोलीस तिला पकडून घेऊन गेले तर, म्हणून जायला सांगते ते तुला. आई तुला पोलीस पकडून येणार आहे? आई प्लीज प्लीज, लहान आहे हो माझा मुलगा. का? त्याला काय झालं? कळू देत की त्याला त्याच्या आईचे कारनामे. आई तुला माहित नाही, तू ज्यांच्या मागे बाबा बाबा म्हणून लागतोस ना, त्याला तुझ्या आईने. जय श्रीवास, तोंड सांभाळ जरा. एका लहान मुलाशी बोलतेस. आपण अजून माणुसकी सोडलेली नाही. आणि जा, शाळेत जायची तयारी कर. जा. पण आई सांगितलं ना, आई कुठे जात नाही म्हणून. जा तू. जा बाळ. म्हणजे माधवराव तुम्ही तक्रार मागे घेतोय. अहो, अहो, काय करताय तुम्ही हे? शांत हो. बाबा थँक्यू. जास्त खुश होण्याची गरज नाहीये. माझा तुझ्यावर विश्वास बसलाय म्हणून मी तक्रार मागे घेत नाहीये. तो तर आता कधीच बसणार नाही. पण काय, तुला अटक झाली तर पेपरमध्ये नको नको ते छापून येईल आणि उगाच आकाशची बदनामी होईल. शिवाय लोक म्हणतील की ज्याला बायको ओळखता आली नाही तो बिझनेस काय करणार. त्याने आतापर्यंत केलेलं काम आणि त्याने कमावलेलं नाव धुळीस मिळू नये म्हणून, आणि फक्त म्हणूनच तक्रार मागे घेतोय मी. तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा व्हावी असं नाही वाटत तुम्हाला? अरे तुम्ही दोघं तरी काहीतरी बोला. आई मला बाबांचं म्हणणं पटतंय. अगं आत्ता कुठे कंपनीची कामं पुन्हा सुरळीत होऊ लागली. हो आई, त्यात दादा पण नाहीये आणि आता आपल्याला कोणतीही कॉन्ट्रोवर्सी परवडणार नाही. आय थिंक लकीला पण तेच वाटतं. लकी, तुलाही वाटतं हिला सोडून द्यावं? हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.